अविनाशजी, माफ करा पण आम्ही नातं पुढे नेऊ शकत नाही. हे लग्न होणार नाही. हे लग्न होणार नाही. चूक मानपणाची नाही अविनाशजी, चूक संस्कारांची आहे. मी मागील 2 महिन्यात अनेकदा तुमच्या घरी न सांगता आलो. मी शिवानीच्या पदव्या पाहिल्या, तिचं सौंदर्य पाहिलं, पण जे दिसलं नाही ते म्हणजे संवेदनशीलता. मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तुमची पत्नी काम करताना पाहिली, कधी जड ओझी उचलताना तर कधी घर झाडताना. आणि त्याचवेळी मी शिवानी मात्र सोफ्यावर लोळताना आणि मोबाईलमध्ये बोलताना पाहिलं. तिला एकदाही वाटलं नाही की आपल्या आईला मदत करावी. विनाशजी, मला माझ्या घरासाठी शोकेसमध्ये ठेवायला एखादी सजावटीची बाहुली नको आहे. मला अशी सून हवी आहे जी नात्यांचं ओझं पेलू शकेल, जी मुलगी स्वतःच्या आईला कामात मदत करू शकत नाही. ती माझ्या वृद्ध पत्नीची आणि घराची जबाबदारी कशी सांभाळेल. जे हात आईच्या कामात मदत करू शकत नाहीत ते हात काहीच कामाचे नाहीत. ते आमचं घर कसं सांभाळणार. माफ करा पण तुमची मुलगी अजून माणूस म्हणून अपूर्ण आहे. बाबा, काय झालं? आम्ही तुला राजकुमारी बनवलं पण माणूस बनवायला विसरलो. बाबा, काय झालं? मुलगी नाजूक फूल असते, पण तिला मजबूत बनवणे तितकेच गरजेचे असते.